नमस्कार सगळ्यांना. आजचा आपला वेबिनार सीरीज हा 5वा आठवडा आहे आणि ह्या 5व्या आठवड्यातल्या ह्या 5व्या दिवशी म्हणजे आज आपला एक्सप्लोरिंग द अननोन वीक अशी ही जी आपली 5th वेबिनार सीरीज आहे, त्यामधला आजचा आपला 5th डे, ज्याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी नोन येट अननोन ह्या विषयावरती आपल्याला डॉक्टर निनाद राऊत आपल्याला त्या विषयाची ओळख करून देणार आहेत. आपण थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर निनाद राऊत हे पीएचडी आहेत. बॉटनीमध्ये त्यांचं पीएचडी आहे आणि फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून इथनं त्यांनी त्यांचं पीएचडी कम्प्लीट केलेलं आहे. सरप्राइझिंगली त्यांचं मास्टर्स डिग्री 2 विषयामध्ये आहे. एक म्हणजे बॉटनीमध्ये आणि दुसरं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये. Currently, he is heading the Ecology and Biodiversity Department in Terracon Ecotech Private Limited. He has 13 years experience in the areas of terrestrial biodiversity, vegetation studies, mangrove ecosystem, butterfly biodiversity, environmental education, and impact studies. He is functional area expert for ecology and biodiversity accredited by Quality Council of India. He has published one book and 6 research papers on bird, butterflies, and medicinal plants. असे एकदम वेल नोन आणि इतकं सारं त्यांचं म्हणजे विषयांमधलं तज्ञ मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं आणि पार्टिसिपंट्सला विनंती आहे की त्यांनी त्यांचं ऑडिओ म्यूटवरच ठेवायचं आहे. तत्पूर्वी सर, निनाद सर. हा बोला. हां, तुमच्या इथे स्क्रीन शेअरिंगच्या इथे वरती जो ग्रीन ड्रॉप डाउन आहे ना, व्ह्यू ऑप्शनच्या नाही, वरती, हां, तिथे वरती, इकडे हां, दिसत नाही. तिथे क्लिक करा. येत नाही. तिथे क्लिक करा म्हणजे येईल. नाही, ऍक्च्युली स्लाइड पुढे जाते त्याच्यामध्ये. आपल्याला अॅनोटेशन बंद करायचं होतं कारण की ते पीपल व्ह्यू ऑप्शन्स हा व्ह्यू ऑप्शन आहे ना सर, व्ह्यू ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा, एरो वरती न्या. ऍक्च्युली हा वेब ह्याच्यामधून असल्यामुळे मला स्क्रीन शेअरिंग ऑफ करावा लागेल त्याच्याकरता कदाचित. ओके ठीक आहे, देन विल कंटिन्यू. ओके सर, यू कॅन स्टार्ट विथ युअर प्रेझेंटेशन. ओके Yeah. ओके थँक्यू रुपाली मॅडम. तुम्ही इतक्या चांगल्यापणे इंट्रोडक्शन दिलं. खरं तर ही एक संधी आहे सर्वांशी संवाद साधण्याची आणि अचानकपणे उद्भवलेला हा करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे आलेली आपल्यावर आलेली ही टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहण्याची ही वेळ, ह्यामध्ये काय करायचं किंवा कसं करायचं, किती आपण स्वतःला एक्साइटमेंट मध्ये ठेवायचं, तर हे सर्व गोष्टी होत असताना बायोडायव्हर्सिटी हा एक असा विषय की जिकडे तुम्ही जेव्हा केव्हा बघतील, अगदी साधे फोटो जरी बघितले तरी एक उल्हासित वातावरण निर्माण होतं. सो I call myself very fortunate to be in this field, by passion, by profession, by academics, by everything. And I am very glad that and thankful to you for calling me here. Uh, so let's start. की बायोडायव्हर्सिटी नोन येट अननोन हे टाकण्यामागचं कारणच असं होतं की सध्या सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत आपल्याकडे. व्हॉट्सअप त्यातला सर्वात जास्त यूज होत असेल आणि आपल्याकडे मेसेज येतो, आपल्याला तो वाचल्यानंतर एक काहीतरी वेगळंच वन्स इन अ लाईफ टाइम एक आपल्याला त्याची अनुभूती होणार असते की आता हा इकडे मेसेज जसा मी टाकला आहे की औदुंबराचं किंवा उंबराचं फुल बघा, आणि सर्वजण आपण मग काय करतो, आपण विचार करतो की ओके, मी हा मेसेज फॉरवर्ड केल्याने मी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन किंवा पर्यावरणाला कुठेतरी हातभार लावणार. व्हॉट वी ऍक्च्युअली डू, we actually do forwarding of such messages without even thinking and without even checking the facts about behind it. सो हा मेसेज काय होतो, गो व्हायरल, एकदम व्हायरल होऊन जातो तो मेसेज, आणि त्याच्या मागची जी आपली भावना असते ती कळत न कळत ती भावना कुठेतरी लुप्त होऊन जाते बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. कारण आपण विसरून गेलेलो असतो की आपण काय करायचं होतं, किंवा तो मेसेज वाचला
सो एक क्षणिक दुनिया जी निर्माण झाली आहे, त्या क्षणिक दुनियेमध्ये आपण सुद्धा ते नॉलेज, ते तत्वज्ञान सर्व विसरून जातो. समोरच्याला पाठवून देतो. त्याची जबाबदारी की त्याने ते बघावं, त्याला वाचायचंय, नाही वाचायचंय, डिलीट करायचंय, ही त्याची जबाबदारी करून आपण मोकळे होतो. खरंच हे करण्यासारखं आहे किंवा ही जबाबदारी झटकण्यासारखी आहे का? जेव्हा विषय पर्यावरणाचा येतो, त्यावेळेस खरं तर हा क्वेशन मार्क खूप मोठा होतो. फॅक्ट चेक आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस कळतं की अरे हे फूल जे होतं ते वेगळंच काहीतरी होतं. उमराला फुलं जी असतात ती फळासारखीच असतात. कितीतरी वेळा असे पर्यावरण विषयक माहिती असलेली लोकं त्याला रिस्पॉन्ड करतात. पण आपण मेसेज पाठवून दिलेला आहे, दुसऱ्यावर जबाबदारी ढकललेली आहे. आता हा मेसेज पुढे फॉरवर्ड करूच अशी शक्यता नसते. म्हणूनच आज जेव्हा ही संधी तुम्ही दिलीत त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधताना मला म्हणजे तो एक जो आनंद आला, की ओके आज आपण काय करूया? तर मुळात बायोडायव्हर्सिटी काय आहे? जैवविविधता. सर्वांना माहिती असेल. पण तरी सुद्धा मग त्याचं इम्पोर्टन्स काय आहे? त्याच्यावरचे इम्पॅक्ट काय आहेत? त्या इम्पॅक्ट्समुळे होणारे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? आणि आपण पुढे काय करू शकतो? सो अशा रीतीने आपण हे डिस्कशन पुढे नेणार आहोत. अनफॉर्च्युनेटली वेबिनार्समध्ये इंटरॅक्शन्स खूप कमी होतात. बट वी विल ट्राय. मी प्रेझेंटेशन तशा ह्यानेच बनवलंय, की थोडंसं इंटरॅक्शन वाटेल तरी. सो व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? If we go by definition, it is variability among the living organisms from all sources, including inter alia, terrestrial, marine, other aquatic ecosystems, ecological complexes, which they are part of. And this forms a diversity. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या आजूबाजूला आढळणारे पक्षी, प्राणी, पशु, वनस्पती, बॅक्टेरियाज, मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचा एकमेकांमधील असलेला संवाद आणि अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे अगदी जमीन, माती, हवा, पाणी त्यांच्याशी त्यांचे असलेले संबंध ह्या सर्वांना एकत्रितपणे आपण बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता असं म्हणू शकतो. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ही 3 प्रकारे आहे. स्पीशीज डायव्हर्सिटी की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पीशीज आहेत म्हणजे प्रजाती आहेत. मग त्याच्यात फुलं आली, फुलझाडं आली, झाडं आली, पक्षी आले, प्राणी आले, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरं आली, मोठे प्राणी जसे वाघ, सिंह ह्या सर्व गोष्टी आल्या. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे आपल्याकडे असलेले वेगवेगळे आता आंब्याचा सीझन चालू आहे. सो आंब्याचे वेगवेगळे प्रकार किंवा कुत्र्यांचे ब्रीड्स किंवा अशा प्रकारच्या विदिन वन स्पीशीज देर इज अ डायव्हर्सिटी अँड दॅट इज अ जेनेटिक डायव्हर्सिटी. सो स्पीशीज एक असेल पण त्याच्या व्हरायटीज वेगळ्या आहेत. आणि ह्या सर्वांचं एकमेकांबरोबर असलेलं इंटरॅक्शन ज्याला आपण इकोसिस्टीम किंवा परिसंस्था असं म्हणतो, त्या इकोसिस्टीमचे वेगवेगळे डायव्हर्सिटी ती शेवटची किंवा ती एक डायव्हर्सिटी आणि ह्या सर्वांना मिळून एक बायोडायव्हर्सिटी, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असं आपण म्हटलं जातं. ह्याचा काय इम्पॉर्टन्स आहे? खरं तर मी वेगळं सांगायला नको. कारण आपण अगदी लहानपणापासून आपल्या शाळेतल्या पुस्तकांपासून आपण शिकत आलो, की आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा हे देणारी बायोडायव्हर्सिटीज आहे. फ्रेश एअर, फ्रेश वॉटर, क्लीन वॉटर हे सर्व आपल्याला निसर्गातूनच मिळतं. मग तरी सुद्धा हे दरवेळेस आणि प्रत्येकाला सांगण्याची का गरज वाटते? कारण आपल्याला जे डोळ्याने दिसते ते डायरेक्ट बेनिफिट्स जे आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, औषधं, खनिज तेल किंवा एनर्जी ह्या सर्व गोष्टी. इनडायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे जसं पर्यावरणाचं संतुलन, एअर प्युरिफिकेशन, सॉइल इरोजन, जमिनीची धूप थांबवणं ह्या गोष्टी किंवा अगदी आपण कुठेतरी सहलीला जातो किंवा रिलॅक्सेशनसाठी जातो आणि तिकडे असलेली ती सिनिक ब्युटी म्हणा किंवा निसर्गातून शिकण्यासारखं आपल्याला बरंच काही आहे, असं शिक्षणाचे प्रकार आणि फोटोग्राफीचा छंद आपण निभावतो त्यावेळेला आपल्याला खूप छान बर्ड्स, बटरफ्लाईज दिसतात, त्यांचे फोटोग्राफी करणं. सो हे रिक्रिएशनल आस्पेक्ट ह्या अशा सर्व प्रकारचे आपल्याला जी फायदे होतात, जे मनुष्याला निसर्गातून होणारे फायदे, त्या सर्वांना आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणतो. सो हे जे बेनिफिट्स आहेत, त्या सर्व 2005 साली मिलेनियम इकोसिस्टम ह्या अहवालातून इकोसिस्टम सर्व्हिसेस हा टर्म पुढे आणण्यात आला. मग काय आहे? म्हणजे सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा का आपण काय करतो आपण? सो वी आर बिट इग्नोरंट अबाउट इट. And where does this ignorance
टू बायोडायव्हर्सिटी लीड्स टू. ही एक म्हणजे हा एक पिक्चर आहे. दोन वेगवेगळी इमेजेस आहेत. एका ठिकाणी पूर्ण रस्ता कव्हर केलेलं वडाचं झाड आणि दुसऱ्या इमेजमध्ये नुकतंच वटपौर्णिमा झाली. त्या झाडाला अ, काही गृहिणींनी साऊंड प्रॉब्लेम आहे का? मला काय ऐकू येत नाही. हॅलो हॅलो हा सर, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. आणि असं वडाचं झाड कदाचित रस्ता रुंदीकरण असेल किंवा कोणत्याही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी करता जवळपास पूर्णपणे छाटलेलंच आहे. आपण तरीही त्याची पूजा केली, पण तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी हा मनात किंतु परंतु आला नाही का, की आपण ज्याची पूजा करतोय ते उद्या असेलच असं नक्कीच नाहीये. मग आपण किती इग्नोरंट राहायचं बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत. एक बोलकं पिक्चर आहे म्हणून टाकलं होतं. आणि त्यातूनच पुढे जेव्हा आपण इग्नोरन्स म्हणतो, जेव्हा आपण काही गोष्टींबद्दल मूक राहतो, आपण बोलत नाही किंवा त्याला वाचा फोडत नाही आणि पुढे निघून जातो, जरी आपल्याला माहिती असलं की त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर पुढे काय होऊ शकतं. सो बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत हेच असंच काहीच घडतंय, की आपण स्पीशीजच्या बाबतीत त्याच्यावर जे काही इम्पॅक्ट होत आहेत ते फक्त बघतोय आणि त्याने पुढे काय होतंय. कारण आपली मानसिकता ही आहे की डायनॉसॉर पूर्वी होता, आपण नाही बघितला, तो नामशेष झाला, म्हणून काय झालं, आपण तर जिवंत आहोत ना. काही वर्षांपूर्वी मी एका FM चॅनलचं प्रोग्राम ऐकत असताना त्याच्यामध्ये हा जोक म्हणूनच घेतला होता, की डायनासोर्स नामशेष झाले तर तरी काय झालं, आपण तर होतो. मग टायगर किंवा वाघ नामशेष झाला तर मग काय फरक पडणार आहे? सो काय फरक पडणार आहे हा आपल्याला माहिती नसेल, तरी सुद्धा त्याचा खूप मोठा फरक पडतो. आणि तो जो फरक पडतो, तो तो कधी म्हणजे आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. सो सो डायनासोर जसे नामशेष झाले, तसे बरेच प्राणी एकाच वेळेला नामशेष होण्याचं एक जे प्रमाण आहे किंवा जी प्रोसेस आहे, त्याला एक्सटिंक्शन असं म्हणतात. कंप्लीट नामशेष. जसा भारतीय चित्ता नामशेष झालेला आहे वाईल्डमध्ये. आपल्याला जे चित्ता बघतो आपण पिक्चरमध्ये किंवा टीव्हीमध्ये नॅशनल जिओग्राफिकवर, ते सर्व आफ्रिकेतले असतात. एशियन चित्ता नामशेष झाला. मग हे असं एक स्पीशीज नामशेष होणं किंवा एकत्र बऱ्याच स्पीशीज नामशेष होणं, त्याला मास एक्सटिंक्शन असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी अशी 5 एक्सटिंक्शन ऑलरेडी झालेली आहे. मग काय नवीन? जर ही नॉर्मल प्रोसेसच आहे, तर त्याच्यात नवीन काय? त्याच्यात नवीन हे आहे, की जे 6th एक्सटिंक्शन जे आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे, ते आपण आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे त्याला जवळ करतोय. त्याला इतकं जवळ करतोय, की आपल्या हातात आता वेळच उरलेला नाहीये, की त्या स्पीशीज कधी नामशेष होतील आणि आपला नंबर कधी लागेल. एक साधारण नजर जरी टाकली तरी आपल्याला कळेल, की दरवर्षी साधारणपणे किती स्पीशीज नामशेष होत आहेत. 2016 मध्ये 12,630 तर 2019 मध्ये 14,233 स्पीशीज थ्रू आउट ग्लोब पूर्ण पृथ्वीवरून नामशेष झालेल्या आहेत. आणि मग आपण ह्याच्याबद्दल काही काळजी करायची का? शुड वी केअर अबाउट दिस स्पीशीज एक्सटिंक्शन? सो आपण थोडं दुसऱ्या अँगलने बघूया, की काय ह्याच्यामुळे म्हणजे हे इम्पॅक्ट्स काय होत आहेत बायोडायव्हर्सिटीवर. तर हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन होतं. खूप चांगलं जंगल आहे, आपण मधूनच रस्ता करतो आणि त्याच्यामुळे जंगलाचे 2 भाग होतात. प्राण्यांना समजत नाही, आपल्याला कळतं पण प्राण्यांना समजत नाही. ते रस्त्यावर येतात, ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. आपण डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज करतो. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली का ती मुळासकट उखडून काढण्यामध्ये आपला जास्त रस असतो. बोट दिलं तर हातच पकडायचा, ही आपली जी एक मराठीमध्ये म्हण आहे, त्याप्रकारे आपण जिकडे चांगलं दिसेल तिकडनं खूप एक्स्ट्रॅक्शन करतो. आत्ताच्या घडीला सुद्धा जवळपास 25% ॲलोपॅथिक मेडिसिन्स ह्या कुठे ना कुठेतरी प्लांट काय बेसिसवर आवाज डिपेंड ऐकू येत नाहीये तिथे. त्यांच्याकडे एवढा वेळ पाळून राहणार आहे. त्याच्यानंतर पोल्युशन, आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या सर्व आताची अगदी रिसेंट काही पोस्ट आहेत, की जे मास्क आपण करोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी जे मास्क वापरलेले आहेत, त्याचं ते कुठे ना कुठेतरी समुद्रात जाऊन त्याचा कचरा सापडलेला आहे.
आणि सर्वात मोठं असं जे संकट आपल्या समोर आहे, जे आपल्याला फील होतं, पण तितकंसं आपण अजूनही त्याच्याबद्दल सजग नाही आहोत, ते क्लायमेट चेंज. आणि ह्यातून एक आहे इंट्रोडक्शन ऑफ एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज, म्हणजे परकीय, आपण परकीय म्हणूया त्याला, परकीय प्रजातींचा दुसऱ्या ठिकाणी शिरकाव. हे जे इम्पॅक्ट्स आहेत, तीच रिझन्स पण आहेत. आणि त्याच्यामुळे जे नुकसान होतं किंवा ते एकमेकांशी कसं निगडीत आहे ते आपण बघूया. सो आपण जे इग्नोरन्स म्हणतो, जी एक आपण त्याच्यामध्ये दाखवतो, की मला काय त्याच्याशी घेणं-देणं आहे. तर त्या इग्नोरन्स इज लिंक्ड विथ हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन अँड अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट. ॲट अ सेम टाईम, इट अल्सो कॉजेस स्प्रेड ऑफ इन्व्हेसिव्ह स्पीशीज. आपण कुठून तरी वेगळ्या स्पीशीज आणतो आणि त्या एखाद्या ठिकाणी प्लांट करतो. आपल्याला माहित नसतं, पण आपल्याला ती खूप सुंदर वाटते म्हणून आपण ती आणून लावतो. पण त्याचं पुढे काय होतं हे ह्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. This unsustainable development leads to pollution, leads to habitat fragmentation, again the climate change and the economic loss as well. Further, habitat fragmentation also accelerates the spread of invasive species, the climate change, and the loss of biodiversity. The pollution that has caused from unsustainable development हे कुठे ना कुठेतरी आपल्या मानवाच्या म्हणजे आरोग्याशी निगडीत आहे आणि त्याच्यावर त्याचे इम्पॅक्ट नक्कीच होतात. तसंच स्प्रेड ऑफ इन्व्हेसिव्ह स्पीशीज, म्हणजे ह्या ज्या इन्व्हेसिव्ह स्पीशीज असतात त्या स्प्रेड झाल्यामुळे इकॉनॉमिक लॉस सुद्धा आहे. फूड सिक्युरिटीमध्ये म्हणा किंवा ॲग्रिकल्चरमध्ये म्हणा किंवा ऑर्चर्ड्समध्ये म्हणा, खूप त्याचं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यातून स्प्रेड ऑफ डिसीज सुद्धा होऊ शकतो. इकॉनॉमिक लॉस झाल्यानंतर काही मार्जिनल कम्युनिटीज असतात, की ज्यांना वाईल्ड लाईफ ट्रेड, नॉट एक्झॅक्टली मार्जिनल कम्युनिटीज, पण बऱ्याचशा अशा कम्युनिटीज किंवा स्टेक होल्डर्स असतील, लोकं असतील, की जी वाईल्ड लाईफ ट्रेडकडे वळतात. आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक लॉस हे थ्रेट टू लाईव्हलीहूड, म्हणजे अल्टिमेटली माणसाच्या वेल बिईंगशी, म्हणजे आपल्या चांगल्या राहणीमानाशी संबंधित आहे. आणि मग ही वाईल्ड लाईफ ट्रेड परत कुठे ना कुठेतरी स्प्रेड ऑफ इन्व्हेसिव्ह स्पीशीज, हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन त्याला कारणीभूत ठरते. क्लायमेट चेंज इकोसिस्टम डिग्रेडेशन करतं. इकोसिस्टम डिग्रेडेशन इज अल्सो लिंक्ड विथ ह्युमन वेल बिईंग अँड देन थ्रेट टू लाईव्हलीहूड. सो हे कुठे ना कुठेतरी जसं आपलं फूड ऑफ वेब असतं, तसं हे वेब एकमेकांना एक इतकं संलग्न आहे, की ह्यातला एक जरी धागा कुठे ना कुठेतरी अडकला किंवा तुटला, तर पूर्ण हे वेब नष्ट होऊ शकतं. सो आता आपण बघूया, की एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज काय आहेत? आपण इतका वेळ बघितलं, की एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीजचा प्रॉब्लेम होतो. सो एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्या स्पीशीज किंवा ज्या प्रजाती आढळतात, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, की त्या जर त्यांच्या नैसर्गिक त्यांच्या वातावरणात असतील, तर त्यांना नेटिव्ह किंवा इंडिजिनस स्पीशीज म्हटलं जातं. आणि त्यातल्या त्यात त्या फक्त त्याच भागात आढळणाऱ्या असतील, अजून कुठेही नाही, तर त्याला एंडेमिझम असं म्हटलं जातं. सो ह्या एंडेमिक स्पीशीज सुद्धा खूप कमी असतात, रेअर असतात आणि त्या खूप फ्रॅजाईल सुद्धा असतात. आणि काही वेळेला ह्या नेटिव्ह स्पीशीज ज्या असतात, तर त्यातल्या काही दुसरीकडे, जसं मी मगाशी म्हटलं, की इग्नोरन्स जो असतो, की आपल्याला खूप चांगली वाटली प्रजाती म्हणून आपण घेऊन आलो, किंवा काही नॅचरल ऑकरन्सेस सुद्धा असे होतात, की ज्याच्यामुळे त्या स्पीशीज पसरल्या जातात. पूर्वीच्या काळी जहाजाच्या व्यापारातून किंवा जहाजाच्या प्रवासातून एका भूभागावरून दुसऱ्या भूभागावर किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये उंदीर पसरले गेले, किंवा रिसेंटली एक पेपर पब्लिश केला आहे, की ज्याच्यामध्ये एक मल्लाड नावाचा जो पक्षी असतो, बदकाच्या जातीतला, कुळातला, तर तो जे पाणी पितो, त्या पाण्यामध्ये असलेली माशांची अंडी त्याच्या पोटात जवळपास 49 दिवसांपर्यंत वगैरे राहू शकतात. आणि मग तो 49 दिवसात किती किलोमीटर जाऊ शकतो तिकडे, ती परत त्याच्या विष्ठेतून ती अंडी जशीच्या तशी बाहेर पडून त्या पाण्यामध्ये जन्माला येऊ शकतात ते मासे. म्हणजे ते मासे जे 300 किलोमीटर लांब होते, ते दुसरीकडे पसरले गेले. मग अशा वेळेला ही जी स्पीशीज पसरल्या जातात, तर त्याला एक्झोटिक स्पीशीज, दुसऱ्या प्रभागामध्ये, दुसऱ्या भूभागामध्ये गेल्यानंतर त्याला एक्झोटिक स्पीशीज आपण म्हणू शकतो.
इन्व्हेसिव्ह स्पीशीज ह्या त्याच भूभागामध्ये सुद्धा जेव्हा कंट्रोलच्या बाहेर जातात आपण म्हणू शकतो. पण एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज ह्या त्या असतात ज्या एक्झोटिक स्पीशीज प्रमाणाच्या बाहेर, कंट्रोलच्या बाहेर वाढतात, तेव्हा त्याला आपण एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज असं म्हणतो. आणि ह्या एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीजना कुठेही कंट्रोल नसतो आणि त्या नेटिव्ह स्पीशीज म्हणजे स्थानिक प्रजाती ज्या असतात त्यांच्याकरता खूप धोकादायक असतात. मग ते कुठच्याही असोत, ते प्लांट्स असोत, ते ॲनिमल्स असोत, मायक्रोब्स असोत किंवा फंजाय, बॅक्टेरिया काहीही असू दे, एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज ह्या स्थानिक प्रजातींसाठी आणि इकॉनॉमिक लॉस जे आपण मगाशी बघितलं की ते कनेक्शन कसं आहे, सो एकंदरीत हा धोका निर्माण करतो. इंटेन्शनली आणलेल्या असतील किंवा ऍक्सिडेंटली आलेल्या असतील, बट इट विल कॉज अ प्रॉब्लेम टू द लोकल स्पीशीज ऍज वेल एज द लोकल इकॉनॉमी ऍज वेल. काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्यावेळेस आपण म्हणतो की एलियन इन्व्हेसिव्ह किंवा इन्व्हेसिव्ह एलियन स्पीशीज येतात त्यावेळेस, तर त्या खूप फास्ट ग्रोईंग असतात, म्हणजे एकदम फटाफट वाढणाऱ्या असतात. त्याच्यामध्ये ॲलिलोपॅथी म्हणजे त्या दुसऱ्या झाडांना किंवा दुसऱ्या एस्पेशली ॲलिलोपॅथी हे प्लांट्स मध्ये जास्त हे केलं जातं, म्हटलं जातं की ही ही प्लांट्स जी असतात ती अशा प्रकारचे मेटाबॉलिक सिक्रेट्स करतात, अल्कलॉइड्स किंवा त्यातले केमिकल्स आपण म्हणूया, की ज्याच्यामुळे दुसऱ्या झाडांना वाढण्याची संधीच मिळत नाही. आयदर त्यांचे सीड्स स्टराईल होऊन जातात किंवा त्यांना तितकं फेवरेबल कंडिशनच मिळत नाही. आणि त्या खूप कॉम्पिटिटिव्ह असतात, म्हणजे इतक्या दाटीवाटीने वाढतात की की दुसऱ्या झाडांना वाढण्याची म्हणजे स्थानिक झाडांना वाढण्याची संधीच मिळत नाही. आणि मोस्टली आपण जर बघितलं तर आपल्याकडचा जो मिक्स डेसिड्युअस म्हणजे अ, अ, मिश्र सदाहरित पानगळ वनस्पती असलेला जो आपला फॉरेस्ट आहे, सो त्याच्यातल्या स्पीशीज ह्या खूप तशा स्लो ग्रोईंग आहेत. आणि त्या त्या स्लो ग्रोईंग असल्यामुळे इकडे फास्ट ग्रोईंग स्पीशीज जर आल्या तर ऑब्व्हियसली आपल्या स्थानिक प्रजातींना खूप कॉम्पिटिशन क्रिएट होते. आणि ती कॉम्पिटिशन एकदा झाली आणि जेव्हा स्थानिक प्रजाती कमी व्हायला लागल्या की ऑब्व्हियसली एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज टेक ओव्हर करतात आणि त्याला आपण हातभार लावतो, फॉरेस्ट कट करून किंवा हॅबिटॅट डिग्रेड करून किंवा दुसऱ्या स्पीशीज लावून किंवा आपल्या इतर कोणत्याही ऍक्टिव्हिटीजने आपण ते ऍक्सेलरेट करतो. आणि म्हणूनच ज्या नेटिव्ह स्पीशीज त्या कमी होत जातात आणि एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीज वाढत जातात. सो त्यांच्यामध्ये हा गुणधर्म आहे की तो पूर्ण कम्युनिटीचा, पूर्ण फॉरेस्ट म्हणा किंवा इकडच्या प्रजातींचं जे कंपोजिशन आणि स्ट्रक्चर असतं त्या पूर्ण इकोसिस्टीमला धोका पोहोचवू शकतात. मग त्या उपयोगाच्या असतात की नसतात. सो साधारण जर असं बघितलं तर जे झाडं आहेत तर ती ऑक्सिजन तुम्हाला देणार, पण ती फक्त ऑक्सिजन देतील किंवा जमिनीची धूप, कारण त्यांच्यामध्ये रूट सिस्टीम वगैरे आहे. सो काही इकोसिस्टीम सर्व्हिसेस, काही फायदे आपल्याला ते करूनही देतील, पण सर्वच नाही देणार. किंवा त्यांच्याशी निगडीत, त्यांच्याशी संलग्न जे प्राणी जगत आहे, ॲनिमल फौना जो आहे, त्यांच्याशी त्यांचे संबंध तितकेसे काही चांगले राहणार नाहीत. आणि मग त्यांची युती टिकेलच की नाही टिकणार आणि ते सरकार कसं टिकेल हे जे आपण कायम विचारत असतो, तशीच ती परिसंस्था देखील त्या संभ्रमात राहते की आता मी म्हणजे कोणत्या झाडाची फळं खाऊ, कारण ही जी इन्व्हेसिव्ह स्पीशीज आली आहे त्याला फळच नाहीयेत किंवा त्याची जी फळं आहेत ती तशी नाहीयेत जशी पाहिजेत. सो ही एलियन इन्व्हेसिव्ह स्पीशीजचा प्रॉब्लेम आहे आणि हा ग्लोबल कन्सर्न आहे. म्हणून तो आयची बायोडायव्हर्सिटी टार्गेट 9 आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 15 मध्ये सुद्धा कन्सिडर केलेला आहे. आणि त्याच्यात बरंच लिटरेचर आहे. महाराष्ट्र स्टेटच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटवर तुम्हाला त्याची माहिती मिळेल किंवा नेटिव्ह स्पीशीज कोणत्या आहेत त्याची तुम्हाला तिकडे माहिती मिळेल. foundation or an NGO, and this NGO can go around. It could be a CSR program of इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल आहे जिकडे तुम्हाला ह्याच्याबद्दल स्पीशीज बद्दल एस्पेशली माहिती मिळू शकते. BSI म्हणजे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यांचं इन्व्हिस डिपार्टमेंट जे फक्त प्लांट साठीच आहे, भारताची ही संस्था, त्यांच्याकडे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. There is a convention on biological diversity which talks about and which takes care about alien invasive species, and of course the International Union for Conservation of Nature and Natural Resources, that is IUCN, हे देखील इन्व्हेसिव्ह स्पीशीज बद्दल बोलतात.
So let us look at some of the worst invasive species. So there is a global invasive species database जो आपण मगाशी इकडे पाहिला लेफ्ट हँड कॉर्नरला. So global invasive species database is an initiative taken by IUCN, CBD आणि बऱ्याच अशा इंटरनॅशनल संस्था की डॉक्युमेंटेशन करणं. And they have categorized 100 worst invasive species in which we have lantana camera, ज्याला मराठीमध्ये घाणेरी वगैरे सुद्धा म्हटलं जातं. पानांना खूप छान वास येतो, खूप सारे बटरफ्लाईज तुम्हाला ह्या झाडांवर दिसतील, पण फक्त बटरफ्लाईज त्याच्यातलं असलेलं मध, त्या फुलांमध्ये असलेला मध घेण्यासाठी येतील. पण ह्याचे थिकेट्स फॉर्म होतात आणि काही वेळेला फौनासाठी म्हणजे काही असे जे प्राणी त्यांना छुपण्यासाठी, त्यांना लपण्यासाठी छान हॅबिटॅट क्रिएट होतं, पण दुसऱ्या कोणत्याही झाडांना ही वनस्पती वाढून देत नाही आणि त्यामुळे अंडर स्टोरी म्हणजे जे श्रब कॅटेगरी जो झाडांच्या खाली असतो तिकडे फक्त लँटाना ग्रो होतं आणि मग त्याच्यामुळे जमिनीचा पूर्ण म्हणजे जो मातीचा कस म्हणा किंवा जी इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब होऊन जाते. आयकॉर्निया ज्याला वॉटर हायसिंथ म्हटलं जातं आणि ती आपल्या इकडे बऱ्याचशा पाणथळ जागी आणि तलावांमध्ये इवन नद्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. एक एक देशातून आलेली ही वनस्पती आजच्या घडीला पूर्ण जगामध्ये पसरलेली आहे आणि त्याचा प्रॉब्लेम इतका आहे की त्याचं ते जेव्हा पसरते तेव्हा पूर्ण पाण्याचा भूभाग सरफेस जो आहे, पृष्ठभाग जो आहे तो व्यापून टाकते. Sunlight doesn't penetrate inside and the aquatic plants as well as the fish diversity doesn't get proper sunlight आणि मग बायोलॉजिकल डिमांड इतकी हाय होते की त्याच्यामध्ये ती डायव्हर्सिटी तिकडे संपून जायला लागते. खूप सुंदर फुलं दिसतात त्यामुळे आपल्याला ती बघितल्यानंतर, ती फुलं बघितल्यानंतर खूप छान वाटतं, बट ऍक्च्युअली इट्स वन ऑफ द वर्स्ट इन्व्हेजिव्ह स्पीशीज. सेकंड इज क्रोमॅलिना ओडोराटा, ज्याला युपॅटोरियम असं सुद्धा म्हटलं जातं किंवा बासा, काला बासा असं काही वेळेला हिंदीमध्ये त्याचं नाव आहे. ती सुद्धा अशी सेंट्रल अमेरिका जागेतून प्रदेशातून आलेली वनस्पती. रस्त्याच्या कडेला जिकडे साधारणपणे थोडंसं मॉइश्चर असतं तिकडे ही वनस्पती उगवायला सुरू होते. ही काढली तर लँटाना येऊ शकतं. सो आपण जितकं रस्त्याच्या कडेला किंवा आपण जितकं आपले नेटिव्ह किंवा ओरिजिनल फ्रॅजाईल हॅबिटॅट्स जे आहेत त्या हॅबिटॅट्स जितके आपण उद्ध्वस्त करत जाऊ इतके इन्व्हेजिव्ह स्पीशीज त्या त्या ठिकाणी येत जातात. सुबाबुळ, ग्रीन मॅन्युअर, ॲग्रोफॉरेस्ट्री, फॉडर, बायोफ्युएल अशा वेगवेगळ्या कारणांकरता ही वनस्पती भारतात आणली गेली. फास्ट ग्रोईंग म्हणून त्याचा खूप उदोउदोही झाला, पण आजच्या घडीला त्याची जी काही कॅपॅसिटी आहे की त्याचे पॉट्स, इकडे शेंगा तुम्हाला दिसतील दुसऱ्या फोटोमध्ये, त्या शेंगा बर्स्ट होऊन एकाच वेळेला खूप शेंगा येतात, त्याच्यात खूप बिया असतात. म्हणजे जर त्या बिया एकाच वेळेला फुटल्या तर एका झाडाखाली 200, 300, 500, 1000 म्हणजे त्याला मोजदात नाहीये इतके सॅपलिंग्स ग्रो होतात. त्यातले किती वाचतात किती नाही हा जरी प्रश्न असला तरी आजच्या घडीला ही वनस्पती जवळपास प्रत्येक ठिकाणचा प्रॉब्लेम आहे. आणि काय त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर ग्रीन बेल्ट आपण जर असं एक कन्सिडरेशन केलं की इंडस्ट्रियल बेल्ट आहे तर इंडस्ट्रियल बेल्ट मध्ये ही वनस्पती लावल्यानंतर ज्या कारणांकरता ग्रीन बेल्ट असायला पाहिजे की पोल्युशन कमी करायला, तर तितकं पोल्युशन ही पानं कमी करू शकत नाही आणि म्हणून ही स्पीशीज तितकीशी चांगली नाही. आणि फॉरेस्टमध्ये गेली तर अधिकच प्रॉब्लेम, कारण एक त्याचं मोनोकल्चर सारखं ती वाढणार आणि आपल्या स्थानिक प्रजातींना वाव देणार नाही. स्पॅथोडिया कंपान्युलाटा आपल्याकडे तितकीशी इन्व्हेसिव्ह नसली तरी काही प्रदेशांमध्ये ही खूप इन्व्हेसिव्ह आहे. आपल्याकडे अजूनही कल्टिवेटेड कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे रस्त्याच्या कडेला आपण छान फुलं दिसतात म्हणून ह्याची लागवड सध्या करतोय. ग्लिरिसिडिया, उंदीरमरी असं ह्याला मराठीत नाव आहे, पण ही ग्लिरिसिडियाचा प्रॉब्लेम अगेन सेम की ग्रीन मॅन्युअर करता आणलेली ही वनस्पती आजच्या घडीला म्हणजे त्याची फांदी पडली तरी त्याच्यातून 50 नवीन झाडं येतील अशा प्रकारे ग्रो होत राहते आणि त्याचेही सीड कॅपॅसिटी म्हणजे सीड्स जर्मिनेशन कॅपॅसिटी किंवा सर्वायवल कॅपॅसिटी इज सो हाय that Gliricidia has actually taken over a lot of natural habitats very
क्लोज एक्झाम्पल जर आपल्याला पाहिजे असेल तर नॅशनल पार्कमध्ये जावं आणि नॅशनल पार्कमध्ये बराच हा जो आपला गांधी टेकडीचा खालचा भूभाग असेल किंवा असे बरेच एरियाज आहेत की जिकडे ग्लिरिसिडियाने आपले मस्त पाय पसरलेले आहेत. दुसरा ह्याचा प्रॉब्लेम असा एक ऐकिवात येतो की ही वनस्पती त्याला उंदीरमारी असं म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये एक असं पॉयझन असतं ज्याच्यामुळे उंदीर मरतात आणि रॅट किल पॉयझन किंवा हे जे असतं त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. मग ही वनस्पती जिकडे वाढते तिकडनं उंदीर दुसरीकडे जातात आणि दुसरीकडे म्हणजे ते कुठे जाणार तर त्याला जिकडे खायला मिळतं तिकडे म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला येणार कारण आपण घराच्या आजूबाजूला किंवा परिसरामध्ये कचरा करणं ही माणसाची एक सवय झालेली आहे. कारण आपण सॉलिड वेस्ट वगैरे हे प्रॉपरली तितकंसं करत नाही. मग त्या उंदरांच्या मागे त्याचं भक्ष्य करणारा साप येतो आणि आपल्याला फक्त साप दिसतो कारण उंदीर तोपर्यंत पळून गेलेला असतो. मग आपलं शत्रुत्व चालू होते सापाशी. सो अशा प्रकारे उंदीरमारीपासून म्हणजे उंदीरमारी या झाडापासून सुरू झालेला खेळ शेवटी सापाचा जीव घेऊन थांबतो. पण तो खरंच थांबतो का? तर नाही. साप मेल्याने उंदरांचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला जो त्रास होणार आहे तो होतोच. एक अजून एक्झाम्पल प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा ह्याला वेडी बाभूळ असं सुद्धा म्हटलं जातं. डेझर्टिफिकेशन थांबवण्याकरता ह्याचं सीड बॉल्स करून खूप प्रकारे म्हणजे सेमी एरिड एरियामध्ये हेलिकॉप्टरने त्याचे सीड्स पसरवले गेले. का? तर त्याचं जे झुडूप त्याचं जे एक प्रकारे असं वाढून त्याच्या फांद्याच्या खाली वागतात त्याच्यामुळे वाऱ्याने उडलेली वाळू तिकडच्या तिकडे थांबू शकते आणि ती दुसऱ्या प्रदेशात जात नाही. अशा मानसिकतेतून किंवा अशा थेअरीमधून ही झाडं लावण्यात आली. पण आजच्या घडीला असा एकही भारतातला प्रदेश नसेल की जिकडे प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा हे झाड अस्तित्वात नाहीये. आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याचे प्रॉब्लेम्स इतके आहेत की तितकंसं त्याचं काही ग्रीन फॉडर किंवा त्याचे जे उपयोग आहेत ते तितके नाही. सिमिलर म्हणजे त्याच कुळातले किंवा त्याच्याशी खूप साधम्य साधणारे आपल्याकडे अल्टरनेटिव्ह आहेत जे नेटिव्ह स्पीशीज आहेत. सो आपल्याकडे जिकडे ग्लिरिसिडी आहे तर त्याच कुळातलं पोंगामिया पिनाटा म्हणजे करंज आणि ह्या करंजाचे फायदे खूप आहेत. त्याच्या सीड्स पासून बनणारं करंजेल तेल ऑइल हे इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टीज मुळे खूप चांगलं खूप त्याचं आयुर्वेदामध्ये वगैरे नाव आहे आणि त्याची फुलं खूप सुंदर दिसतात. बऱ्याचशा ठिकाणी हल्ली अव्हेन्यू प्लांटेशन म्हणजे रोड साईडला वगैरे ही झाडं लावली जातात. आणि प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा म्हणजे जी वेडी बाभूळ आहे त्याच्याऐवजी प्रोसोपिस सिनेरारिया त्याच्याऐवजी म्हणण्यापेक्षा प्रोसोपिस सिनेरारिया आपलाच आहे. ज्याला शमी असं सुद्धा नाव आहे. आणि हे प्रोसोपिस सिनेरारिया हे राजस्थानचं स्टेट ट्री आहे. त्याच्यापासून जी फळं निर्माण होतात तर त्या फळांना तिकडे सांगरी म्हटलं जातं आणि राजस्थानचा एक खूप फेमस डिश आहे केर सांगरी. त्यातलं तो एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. आणि जसं बऱ्याचशा ठिकाणी आपण कडुनिंबाचं झाड बघतो की शेताच्या मध्यभागी कडुनिंबाचं झाड असतं तसं राजस्थानमध्ये शेताच्या मध्यभागी हे शमीचं झाड असतं. आणि ते दुपारच्या वेळेत एक सावली सुद्धा देतं आणि बाकीचे इकोसिस्टम सर्व्हिसेस सुद्धा कम्युनिटीला देतात. पुन्हा स्लाइड लाल लाल दिसते ह्यातून तसा जर फरक ओळखायला सांगितलं तर आपल्याला कळणार देखील नाही. पण जेव्हा गुलमोहर फुलतो त्यावेळेला आपल्याकडे खूप त्याच्यावर कविता, लेख आणि बरंच काही प्रसिद्ध होतं. खरं तर गुलमोहर हा मादागास्कर या बेटावरून आलेली वनस्पती. मादागास्करमध्ये सध्याच्या परिस्थितीत तो झगडतोय त्याच्या अस्तित्वासाठी. पण आपल्या इकडे गुलमोहर खूप पसरलेला आहे. पण आपल्या इकडे आपली जी लोकल वनस्पती आपल्या ज्या नेटिव्ह स्पीशीज आहेत जसं पळस आहे किंवा कौशी ज्याला म्हटलं जातं ह्या जंगलात आढळणाऱ्या वनस्पती मात्र त्यांच्याकरता त्या दुर्लक्षित आहेत. कलर सेमच आहे. गुलमोहर सुद्धा जेव्हा फुलतो त्यावेळेस त्याच्यावर पानं नसतात. पळस सुद्धा फुलतो तेव्हा त्याच्यावर पानं नसतात. पण पळसाचे औषधी गुणधर्म आहेत. पळसाचे इकॉलॉजिकल त्याचे कनेक्शन्स आणि इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. पण आपण गुलमोहरच लावणार ह्या हट्टापायी किंवा आपल्याला गुलमोहरच प्रेरणा देणार ह्या हट्टापायी आपण प्लांटेशन करत जातो किंवा त्याला प्रेरित करत जातो. सो कुठे ना कुठेतरी आपल्या जंगलाच्या आजूबाजूला आढळणाऱ्या वनस्पती जर आपण डोळे उघडे ठेवून पाहिल्या तर त्याचा खूप आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण
त्याच्याशी संबंधित असलेले पक्षी, कीटक हे अल्टिमेटली आपल्यालाच काही ना काहीतरी इकोसिस्टम सर्व्हिस देतात. रेनट्री मध्यंतरी मिलीबग्स लागल्यामुळे खूप सारी रेनट्रीची झाडं मुंबईतली मेली. त्याचा पसारा खूप छान असतो. म्हणजे खरंच त्याच्यासारखा वृक्ष नाहीये. म्हणजे इव्हन लँडस्केप आर्किटेक्टच्या नजरेतून जरी तुम्ही बघितलं तर तो रेन ट्रीज प्रिफर करेल एखाद्या वेलकम एरियासाठी. पण शिरीष हा त्याच्याशीच अगदी साधर्म्य साधणारा आपला नेटिव्ह जो वृक्ष आहे, तो त्याची फुलं देखील सेमच असतात आणि त्याचे फळं देखील सेमच असतात जशी रेनट्रीची आहे. हा नेटिव्ह आहे, हा एक्झॉटिक आहे. आपल्याला कदाचित माहिती नसेल. पण अ, अ, फक्त एक त्याचा पसारा जो वाढतो रेन ट्रीचा, तसा शिरीषचा वाढत नाही. पण अल्टिमेटली आताच्या घडीला जेव्हा मुळं खूप खोलवर जाऊ शकत नाही, अशा वेळेला रेनट्री पडण्याचं आणि पावसाळ्यात रेनट्रीच्या फांद्या पडण्याचं प्रमाण खूप असतं, जे शिरीषच्या बाबतीत कमी असू शकतं. अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आपल्या आहेत. कडुनिंब म्हणा, बहावा म्हणा, कदंब म्हणा, बेल म्हणा, महाराष्ट्राचं राज्यफूल असलेलं जारूळ म्हणा, किंवा तामण त्याला म्हटलं जातं, आणि कुसुम किंवा आपटा म्हणा, जांभूळ म्हणा, ही सर्व आपल्या आपल्या मातीत वाढणारी, आपोआप वाढणारी आणि फार कमी त्याला मेंटेनन्स असलेली ही झाडं आहेत. कुठे लावायची, कशी लावायची हा वेगळा टॉपिक असू शकतो. डिस्कशन त्याच्यावर वेगळं होऊ शकतं, की रस्त्याच्या कडेला मे बी आपण आंबा लावू शकत नाही कारण फळ पडलं तर गाड्यांचं नुकसान होणार आहे. पण तिकडे कुसुम लावूच शकतो की आपण. एव्हरग्रीन आहे किंवा करंज लावू शकतो, नीम लावू शकतो. पण मग जंगलाच्या आजूबाजूला आपल्याला अशी झाडं लावायची आहेत, की जी तिकडचे जे फळांवर डिपेंडंट जे पशु आहेत, जशी माकडं झाली किंवा हरणं झाली, तर त्यांना ते खाद्य मिळेल आणि ती मग शहरामध्ये यायचं प्रमाण कमी होईल. ती शहरांमध्ये कमी आली, तर कदाचित जे ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट व्हायचे जे चान्सेस असतात ते कमी होतील. पण आपण अनभिज्ञतेने काय करतो, की आपण विचार करतो मी एक कन्झर्वेशन कॉजसाठी मी प्लांटेशन करणार आहे आणि मग आपण एकाच प्रजातीची 50, 100, 1000, 5,000 झाडं तिकडे लावायचा प्रयत्न करतो. निसर्गाला समजून न घेता कोणतं झाड कुठे लावायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल वडाचं एक एक असं जर आपण कन्सिडर केलं, की पूर्वीपासूनचं जर वड आपण कन्सिडर केलं, तर ते गावच्या वेशीबाहेर किंवा वेशीवर असायचं आणि त्याच्या बाजूला पार असायचा बसण्यासाठी. का केलं असेल तसं? तर आता एक जो देअर इज वन कंप्लेंट ऑल्वेज कम, की वडाच्या फांद्या किंवा वडाची मुळं घरात घुसतायत आणि त्याच्यामुळे आमच्या इमारतीला धोका होतोय. बस वड तुमच्या जवळ का आला किंवा तुम्ही घर वडाच्या जवळ का बांधलं? सो वडाचा कन्सेप्ट हाच होता, की वड इतकं पसरणार आहे, की ते गावच्या बाहेर राहिलं तर जास्त चांगलं आणि त्याच्यामध्ये एक मायक्रो क्लायमेट तयार होतं. त्याचा पसारा, त्याची कॅनोपी इतकी आहे, की त्याच्यामध्ये मायक्रो क्लायमेट तयार होतं आणि ते मायक्रो क्लायमेट इज बेनिफिशियल. सो तुम्ही पारावर बसल्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन चांगला मिळणार आहे किंवा पूर्वीच्या काळी गृहिणींना घराबाहेर पडण्याच्या संधी नव्हत्या. म्हणून तो एक सण त्यांच्याकरता दिला होता, की वटसावित्री, की तुम्ही त्या झाडाजवळ जा. सत्यवान सावित्रीमध्ये सुद्धा कदाचित असंच घडलं असेल, की सत्यवान मेला नव्हता, सत्यवान मूर्छित झाला असेल आणि त्याची मूर्छा परत आणण्याकरता किंवा त्याला जेव्हा वडाखाली ठेवलं, ती जी सावली होती, तिकडे जे मायक्रो क्लायमेट होतं, दॅट हॅज हेल्प टू ब्रिंग बॅक हिज कॉन्शियसनेस. आणि मग ते एक रिप्रेझेंटेशन जे पूर्वीच्या काळी आपल्याला असं साधं सरळ सांगितलं की कळत नाही. त्याला धार्मिक किंवा त्याला असं असे काही पैलू दिले तर आपल्याला कन्झर्वेशन कळतं. म्हणजे कन्झर्वेशन आपल्याला करायचं नसतं, पण आपण भीतीने ते करत जातो. चांगलं आहे ना, ॲटलीस्ट त्या निमित्ताने झाडं वाचतायत किंवा पशु-पक्षी वाचतायत. आपले सर्व जर तुम्ही फेस्टिव्हल्स बघितले तर ते तसेच आहेत. प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या वनस्पती किंवा प्राण्याशी निगडीत आहोत. पण आजच्या घडीला आपण काय करतोय, बाजारातून वडाच्या फांद्या आणतोय. आपट्याला दसऱ्याला आपट्याची पानं विकत आणतोय, दुसऱ्या दिवशी ती पायदळीत उडवतोय. खरंच ते गरजेचं आहे का? किंवा ही झाडं कुठे होती? ती जंगलातली आहेत, मग ती तोडून आणतायत. मग तुम्ही प्लांटेशन करणार आणि वटपौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडणार. योग्य आहे का? किंवा मग प्लांटेशन करतायत, तर प्लांटेशन करताना आपण ते कोणत्या स्पीशीज, किती प्रमाणात, कशा ठिकाणी, कशा प्रकारे आणि कुठे करायला पाहिजेत, ह्याचा विचार करणं खूप 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 महत्वाचं ठरतं.
ही एक लिस्ट आहे की जी साधारणपणे ही महाफॉरेस्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर सुद्धा आहे की कोणत्या आपल्या नेटिव्ह स्पीशीज आहेत की ज्यांचं प्लांटेशन वगैरे आपण करू शकतो आणि ती फॉरेस्ट टाईप प्रमाणे दिलेली आहे. सो वेगवेगळ्या भूभागांमध्ये भागांमध्ये ती कशी लावता येईल त्याचं हे आहे. आणि जसं मी म्हटलं की भारतात किंवा आपल्या सणासुदीमध्ये सस्टेनेबल लिव्हिंग किंवा आता एक नवीन शब्द येतोय नेचर बेस्ड सोल्युशन्स. सो ज्या काही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजना नेचर बेस्ड सोल्युशन्सच्या माध्यमातून निसर्गाकडून शिकून आपण काही करू शकतो का की जेणेकरून ते मिटिगेशन खूप चांगले राहतील. अशा ट्रेडिशनल इंडियन व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या काही व्हॅल्यूज मी इकडे तुम्हाला फक्त सांगतो की जसं बिश्नोई कम्युनिटी आहे राजस्थानमध्ये की जे त्यांच्याकडून हेजरी किंवा शमी जे झाड म्हटलं किंवा चिंकार आहे त्यांचं खूप बचाव केला जातो किंवा आपल्याकडे सेक्रेड ग्रुप किंवा देवराई हा जो कन्सेप्ट होता त्यामधून आपण बऱ्याचशा स्पीशीज कन्झर्व केल्या होत्या किंवा केलेल्या आहेत. पण आता देवराईंमध्ये मधल्या देवांना सुद्धा आपण घाबरत नाही. बॅनियन ट्री किंवा वडाचं मी आत्ताच तुम्हाला जसं सांगितलं की एक मायक्रो क्लायमेट क्रिएट करतं आणि त्याची जी वास्टनेस ऑफ कॅनॉपी असते ती खूप चांगली असते. अजून तुम्हाला ह्या बाबतीत जर माहिती हवी असेल तर टेराकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा किंवा आमच्या वेबसाईटला भेट द्या. आम्ही बरेच ब्लॉग्स तसे लिहिलेले आहेत किंवा नेचर बेस्ड सोल्युशन्स साठी युट्यूबवर काही व्हिडिओज टाकलेले आहेत. सो आजच्या पुरतं इतकंच. खूप खूप धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर मग त्याप्रमाणे तुम्ही विचारा. थँक्यू. सर मनपूर्वक धन्यवाद तुमचे. एकदम छान माहिती दिली तुम्ही आज या विषयावरती. बायोडायव्हर्सिटीची कन्सेप्ट आणि आपले नेटिव्ह प्लांट्स कुठले आहेत किंवा एक्झॉटिक प्लांट्स कुठले आहेत या विषयावरती. तर मी आता पार्टिसिपंट्सना अशी विनंती करते की ज्यांना काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी कृपया चॅट बॉक्समध्ये आपले क्वेश्चन्स विचारावेत. आय थिंक क्वेश्चन्स नाही आहेत आज आपल्या पार्टिसिपंट्स कडून. मला काही शंका आहे त्या विचारू का? हो नक्की विचारा ना. सर आपलं हे आजचं सेशन फारच उत्तम झालं. बहुत बढिया था. पण मला त्याच्यामध्ये दोन एक क्वेश्चन जे मला फार पूर्वीपासून पडलेले आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये कोडाईकनाल येथे त्यांनी ब्रिटिशांनी वॅटल्स आणले होते ऑस्ट्रेलियावर मलेरिया इरॅडिकेशन करण्याकरता. त्या वेगळ्या प्रकारचे वॅटल्स आणले होते त्यांनी. अकेशिया डिकरन्स होतं, अकेशिया कॉन्सिना होतं. तर त्यांनी आणले होते. पण त्याचा काही तिथं बायोडायव्हर्सिटी परिणाम झाला का याच्यात काही माहिती असू शकेल का? माहिती आता तिकडे कसं त्याच्यावर काम केलेलं आहे किंवा जर अशा काही स्टडीज जर आजूबाजूला केलेल्या असतील तर नक्कीच त्याच्यावर असेल. म्हणजे तशी माहिती असेल. आता सध्या माझ्याकडे लगेच तरी उपलब्ध नाहीये. पण डेफिनेटली आता ज्या रीतीने आपल्याकडे संशोधन होत आहे आणि ज्याला एक सुरुवात झाली आहे एस्पेशली गेल्या 20-25 वर्षांमध्ये असं सांगता येईल आपल्याकडे की कोणत्या स्पीशीज आहेत आणि त्याचं काय इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत तर ते डेफिनेटली स्टडी तर केलेलं असेल. अच्छा.
कारण मला अजून काही ती वाचण्यात आलेलं नाही म्हणून विचारला मी क्वेश्चन. हा, सो कसं आहे ना सर की बऱ्याचदा आता आपल्याकडचं जे डॉक्युमेंटेशन आहे तर ते डॉक्युमेंटेशन कितपत उपलब्ध आहे, कारण डिजिटायझेशन हे आता होत गेलं, त्यामुळे आपल्याला माहिती जी आहे, माहिती आपल्या हाताशी येणं, तोच मुळात आपल्याकडे खूप नवीन प्रकार आहे. अजून सुद्धा आपल्याकडचे बरेचसे स्टुडंट स्ट्रगल करतात की त्यांना दुसऱ्या ठिकाणी काय स्टडी झालेला आहे तो माहिती नसतो किंवा कळत नाही. तर ते त्यामुळे सुद्धा कदाचित असेल, किंवा त्याचा स्टडी जो झालेला असेल तो खूप लोकल असेल, खूप म्हणजे अगदी कन्फाईन टू दॅट पर्टिक्युलर एरिया असेल, म्हणून तो तितका वाचनात आला नसेल. ओके, थँक्यू सर. दुसरी गोष्ट म्हणजे एक आपण आता नेहमी म्हणतो की कर्नाटकमध्ये कोको किंवा कॉफी, चिकमंगळूरमध्ये कॉफी, हसनमध्ये कॉफी आहे, तर त्यानंतर कुर्गला कोकोचे प्लांटेशन्स आहेत. तर या कोको या आपल्या इंडिजियन्स तर डेफिनेटली नाही आहेत. बरोबर. तर ते त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी मात्र तिथे भरली आहे. राईट. तर याचा काही तिथल्या बायोडायव्हर्सिटी फरक म्हणजे इफेक्ट होतो का किंवा झाला आहे का? नक्कीच होतो. म्हणजे आता ह्याला इतके वेगवेगळे पैलू आहेत की तुम्ही मुळात पहिलं काय ठेवणार, म्हणजे इकॉनॉमी ठेवणार की इकॉलॉजी ठेवणार, म्हणजे माणूस ठेवणार की हे प्राणी पक्षी ठेवणार, हा सर्वात पहिला क्वेश्चन विचारला जातो. अल्टिमेटली आपल्याकडे जे कोको किंवा कॉफीचं जे उत्पादन घेतलं जातं तर त्या बाहेरच्याच प्रजाती जास्त करून आहेत, कारण आपले इंडिजिनस ज्या आहेत त्याचे ज्या प्रजाती, त्याच्यापासून तितकं प्रोडक्शन किंवा त्या क्वालिटीचं प्रोडक्शन मिळत नाही. दॅट आय एग्री. आयदर हायब्रिड व्हरायटीज वापरल्या जातात किंवा बाहेरच्या प्रजाती आणून आपल्या प्रजातींबरोबर त्याचं हायब्रिडायझेशन किंवा कॉम्बिनेशन मध्ये ते वापरलं जातं. आणि ते जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला डेफिनेटली जर तुम्ही फॉरेस्ट क्लिअर केलेलं असेल, म्हणजे फॉरेस्ट कापून जर तिकडे ते केलेलं असेल प्लांटेशन, तर त्याचे रिपकर्शन्स किंवा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे चुकीचेच होतात. म्हणजे एक इकॉलॉजिकल जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतो. जर ते फार पूर्वी केलेलं असेल तर, किंवा ऑलरेडी डिग्रेडेड लँड असेल आणि डिग्रेडेड लँडवर जर तुम्ही जर ते प्लांटेशन करत असतील तर काही वेळेला पॉझिटिव्ह इंटरॅक्शन सुरू सुद्धा होतं. ओके. आता एक आपल्याकडचं जर उदाहरण बघायचं झालं तर आपल्याकडचे उसाचे मळे हे बिबळ्या ऍज अ कॉरिडॉर म्हणून वापरतो. हो. सो असं सुद्धा काही वेळेला हे इंटरॅक्शन, म्हणजे त्यांच्या कॉफीच्या आणि ह्याच्या मळ्यांमध्ये हत्ती वावरताना बऱ्याचदा दिसतं. सो तो एक कॉरिडॉर आहे. सो हत्तींकरता कदाचित तो डिस्टर्बन्स झालेलाही नसेल, पण ते इंटरॅक्शन इतकं चांगलं ठेवणं आणि ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट त्याचा अवॉइड होणं हा त्याच्यामधला खूप मोठा फॅक्टर असतो. धन्यवाद सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे लंटाना बद्दल सांगितलं, दॅट आय एक्सपिरियन्स इन मेळघाट. राईट. की आता मेळघाट मध्ये एवढं वाढलेलं होतं ते म्हणजे लंटाना की आतमध्ये जाणं सुद्धा मुश्किल होतं तिथे. बरोबर. आणि जे खालचं जे आहे तो जो आपण ग्राउंड फ्लोर किंवा आपण श्रब म्हणतो ते तर अबसेंटच आहेत तिथे. त्यामुळे ती जी माहिती तुम्ही सांगितली त्याबद्दल धन्यवाद. अत्यंत उत्तम सेशन झालं सर. थँक्यू. आभारी. सर, दुसरा प्रश्न आपल्याकडे असा आलेला आहे. अर्बन प्लॅनिंग सीम्स टू इग्नोर द रिलेव्हन्स ऑफ दीज इको फ्रेंडली लिव्हिंग. इज देअर एनी रेग्युलेशन ऑर अन एफर्ट इन दिस डिरेक्शन? So right now, as such, there is no mandatory regulation, but there are certainly. I mean, if we actually look into the 74th Amendment, 74th Constitutional this thing of India, तर urban local bodies are to be empowered for urban ecology. And especially in case of Maharashtra, there is a Urban Tree Preservation Act 1975, which is amended in 2009-2017. So there is a legal protection given to the trees, but unfortunately, urban forestry is a very new concept. And within urban forestry, then there is a consideration for the shrubs, for the herbs, natural verges that is to be taken care of. Yet there is no legal compliance or the mandatory requirement by the urban local bodies, but voluntarily there are several cities who have done it. So, for example, we have carried out city biodiversity index, which is to calculate how much
biodiversity, native biodiversity is there, how much governance is protecting biodiversity and how they are protecting for 3 cities, Mira Bhayandar, Thane and Pimpri Chinchwad. At the same time, in line with the National Biodiversity Strategy and Action Plan, as a response to the signatory compliance for Convention on Biological Diversity, we are supposed to make local biodiversity strategy and action plan, which is to be more doable, practical document, and that we have Thane in 2014-15, and then we have recently completed it for Pimpri Chinchwad Municipal Corporation. And again, because I have very pleasure to explain की अर्बन फॉरेस्ट्री हा कन्सेप्ट ट्री सेन्सस म्हणजे जी वृक्षगणना होते त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही राबवतो. तो तिथे कोणत्या प्रकारच्या स्पीशीज आहेत आणि कसं त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, दॅट गाईडलाईन्स वी विल बी मेकिंग फॉर देम. So gradually cities are coming with this, and there is a awareness that is getting created. So it will take time, but obviously it has started. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की अमेन्सलिझम म्हणजे काय आणि सगळ्या इन्व्हेजिव्ह स्पीशीज मध्ये ही प्रॉपर्टी असते का? काय अमेन्सलिझम. ओके. अमेन्सलिझम म्हणजे काय आणि सगळ्या इन्व्हेजिव्ह स्पीशीज मध्ये ही प्रॉपर्टी आढळून येते का? सगळ्या इन्व्हेजिव्ह स्पीशीज मध्ये नॉर्मली तरी जी प्रॉपर्टी ह्या इन्व्हेजिव्ह स्पीशीज मध्ये जी असते तर ती बऱ्यापैकी सिमिलर प्रॉपर्टीज असतात की त्या फेवरेबल कंडिशन्स आणि ह्या वातावरणात वाढण्यासाठी, आणि काही फक्त त्याच्यातल्या स्पीशीज असतात की ज्याचा म्हणजे ज्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या की फास्ट ग्रोईंग आहे किंवा ॲलिलोपॅथी आहे. सो not every species will produce chemicals, but they will either this or that जे त्याचे characteristics आहेत म्हणजे either over competition किंवा denseness किंवा allelopathy. So it will use various characteristics to get invaded. So basically favorable condition त्याला मिळणं आणि मग ती species तिकडे proliferate होणं. So प्रत्येकामध्ये असेलच असं नाहीये, बट पण ती काही ह्याच्यामध्ये डेफिनेटली आहे. ज्या 1-2 मी एक्सप्लेन केल्या त्याच्यामध्ये ती डेफिनेटली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की युकॅलिप्टसचे स्पीशीज असते तर इज इट ट्रू दॅट ट्री यूज मोर वॉटर फ्रॉम ग्राउंड अँड इट्स हार्मफुल टू ग्राउंड वॉटर? येस. सो हो 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 ही माहिती आहे, बरोबर आहे. युकॅलिप्टस ग्राउंड वॉटर खूप जास्त त्याला लागतं, म्हणजे वॉटर रिक्वायरमेंट त्याची खूप जास्त आहे युकॅलिप्टसची. And there are some studies which have proved that due to plantation of eucalyptus, the groundwater level has been reduced to a drastic level. कारण युकॅलिप्टस पण एक्झोटिक आहे, ऑस्ट्रेलिया मधून आलेली ती स्पीशीज आहे जी आपण त्याच्या तेलाकरता किंवा अगेन अफॉरेस्टेशन करता वापरली गेली. ओके. अजून पार्टिसिपंट्स पैकी कोणाला प्रश्न आहेत का काही? ओके. प्रश्न असतील तर आपण थांबूया. तर थँक्यू सो मच परत एकदा एवढी चांगलं सेशन घेतल्याबद्दल. आणि ही माहिती एक सेकंड. ओके ठीक आहे सर, चालेल. प्रश्न नाही आहेत अजून, आपण थांबूया. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. उद्याचं जे सेशन आहे त्याबद्दल, उद्या आपलं सेशन होणार नाही, रविवारी आपलं एक सेशन आहे, ते आनंद शिंदे यांचं असेल, हत्ती समजून घेताना या विषयावरती. आणि आपण परवा परत रविवारी संध्याकाळी 5 वाजता भेटूया.
धन्यवाद.